सगळे मजेत ना? तर आज सकाळी आम्ही गुगलवर कॅफे सर्च करत होतो, कोणते बेस्ट कॅफेज आहेत विरार वेस्टमध्ये. तर त्याच्यामध्ये लाईट हाऊस कॅफे म्हणून एक कॅफे आला, ज्याला की 4.5 रेटिंग होती आणि रिव्ह्यूज देखील खूप छान छान होते. म्हणजे गुड फूड, गुड ॲम्बियन्स, म्हणजे असं स्टाफ वगैरे चांगलं आहे, असं फूड क्वालिटी चांगली आहे, प्राईस रेंज पण अफोर्डेबल आहे, असे रिव्ह्यूज चांगले होते. एक दोन बॅड कमेंट्स होत्या, पण तेवढं चालतं. तर म्हणून आम्ही म्हटलं मग चला आपण पण जाऊन टेस्ट करूया, यांचं फूड ॲम्बियन्स खरंच चांगलं आहे का. तर चला बघूया आपण सगळं. आणि गाईज हे बघा, ह्यांचं किचन देखील खूप जास्त स्वच्छ आहे, एकदम हायजीन मेंटेन केलेलं आहे ह्यांनी. पनीर मखनी कुल्हड पिझ्झाची मेकिंग करतो. तर आता पनीर मखनी कुल्हड पिझ्झाची मेकिंग चालू आहे आपली, जे की सगळ्यात जास्त फेमस फूड आहे इथलं. तर त्याला बघूया त्याची मेकिंग कशी होते. सगळ्यात प्रथम आपण टाकतो बटर. मस्त त्यांनी भरभरून बटर टाकलेलं आहे. तो कांदा आणि शिमला मिरची, जे ब्रेड्स असतात पिझ्झा ब्रेड, त्याचं छोटे छोटे पीस करून टाकायचे. सॉस आहे, त्यांचा सिक्रेट सॉस आहे, त्याची रेसिपी आपल्याला भेटणार नाही बिकॉज सिक्रेट सॉस आहे त्यांचा. ते काय ॲड करताय यामध्ये आपण मखनीचा टेस्ट येण्यासाठी सॉस ॲड करतो. ओके. हे आपले पनीर आहेत आणि भरभरून पनीर आलेलं आहे आपलं. आणि हे आपलं आहे मायो आणि मेयोनीज. वाव, डिलिशियस दिसतं एकदम. करायचं, नंतर वरतून टाकायचे, ज्याच्याने त्याला प्रॉपर पिझ्झाचा टेस्ट येतो. कुल्हडच्या आतमध्ये बटर आपण लावतो का की ते आतमध्ये स्टिक नाही व्हायला. एक स्टफिंग झाल्यानंतर बरं स्टफिंग ॲड करतो. आणि चीज बघा किती भरभरून टाकता येत एकदम. आता किती मिनिटासाठी ओव्हनमध्ये ठेवणार? 10 मिनिटं. गाईज आपली ऑर्डर देखील आलेली आहे. मस्त, हे बघा गाईज, आपला पनीर तंदुरी कुल्हड पिझ्झा आलेला आहे. आणि बघा ना किती मस्त दिसतं, एकदम यम्मी टेस्टी. कधी खाईनसं झालं मला. ह्याची प्राईस ना 140 रुपीज आहे. आणि जर तुम्ही हेच AC मध्ये बसून खाल्लं तर 40 रुपये एक्स्ट्रा पेड करावे लागतील AC साठी. वाव गाईज, हे बघा चीज. वाव. चला खाऊन बघूया कशी आहे टेस्ट. गरम आहे एकदम. खूप छान आहे गाईज. त्यांचा सॉसेसचा फ्लेवर वगैरे ना अप्रतिम आहे एकदम. आणि पनीर चीज एकदम भरभरून टाकले ना, त्याच्यामुळे टेस्ट अजून छान लागते. जर कधी इथे आलात ना तर नक्की ट्राय करा. हे आपलं न्यू विवा कॉलेज आहे ना, त्याच्या समोरच आहे कॅफे. आपलं पनीर टिक्का सँडविच देखील आलेलं आहे. इकडे आम्ही तुम्हाला ना ह्याची फिलिंग दाखवते, किती भरभरून फिलिंग केली एकदम. हे बघा, मस्त वरती सॉस टाकला आहे त्यांनी. आणि हे बघा, पनीरची तर काही कमीच नाही आहे. चला टेस्ट करून बघूया कसं आहे. पनीरची जी भरभरून फिलिंग केलं ना गाईस, त्याच्यामुळे टेस्ट इतकी छान लागते ना, नक्की ट्राय करा. ह्याची प्राईस 140 रुपीज आहे. आणि जर AC मध्ये बसलं तर 170 रुपीज. ऑफकोर्स ACचे चार्जेस त्यांनी लावलेले आहेत. तर इथे आला तर नक्की ट्राय करा. हे आता आपली ना कोल्ड चॉकलेट कॉफी देखील आलेली आहे, ती पण ट्राय करून बघूया. खूप मस्त आहे दिसायला तरी. वाव, खूप छान टेस्ट आहे.
तर म्हणजे ह्या कॅफेमध्ये ना आपल्याला बाहेर देखील सिटिंग अरेंजमेंट भेटेल आणि ह्यांची AC रूम देखील आहे. तर ह्या दोन्हीच्या मेन्यू कार्डमध्ये खूप जास्त डिफरन्स आहे. हे बघा, हे बाहेरचे सिटिंग अरेंजमेंट आहे ना त्याचं मेन्यू कार्ड आहे. मेन्यू सेम आहेत, फक्त प्राईस रेंजमध्ये डिफरन्स आहे. तर हे बाहेरचे मेन्यू कार्ड आहे. इथे ना चाय बघा ना, इथे 20 रुपीजला आहे 30 चहा, इथे अद्रकवाली 60 रुपीजला आहे. म्हणजे त्यांनी ACचे 40 रुपये चार्जेस जास्त एक्स्ट्रा लावले आहेत. प्रत्येक फूड आयटमवर तुम्ही बघू शकता 40 रुपीज चार्जेस एक्स्ट्रा आहेत त्यांच्या AC रूमसाठी. आणि ह्यांच्याकडे भरपूर फूड व्हरायटीज आहेत, जसं की हॉट बाईट्स, फ्रेंच फ्राईज, मॅगी, वडापाव, पावभाजी, अजून नाचोस, कुल्लर पिझ्झा जास्त फेमस आहे तिथे. त्याच्यामुळे मग इथे जे जास्त सेल होणारे आयटम्स आहेत ना ते आम्ही ऑर्डर केलेत आता. तर चला ऑर्डरची वाट बघूया. चीज गार्लिक टोस्ट आम्ही ऑर्डर केलेले, तर बघूया त्याची पण टेस्ट कशी आहे. गरम आहे खूप. टेन आउट ऑफ 10 मार्क्स आहेत ह्याला. तर हे बघा, चीज बघा ना, एकदम भरभरून टाकलेलं आहे चीज. आणि ह्याची प्राईस 80 रुपये आहे आणि वर्थ आहे प्राईस. आपण कुठे पण जाताना ना गुगल रिव्ह्यूज बघून गेलेलं खूप जास्त चांगलं असतं, कारण मी गुगलवर जेवढे रिव्ह्यूज वाचलेले ना खरंच खरे होते ते, आणि इथे येऊन मला ते कळलं. तर तुम्ही इथे येऊन नक्की फूड ट्राय करू शकता. खूप अफोर्डेबल रेंजमध्ये आहे आणि ॲम्बियन्स खूप जास्त छान आहे. स्टाफ देखील खूप पोलाईट आहे आणि ऑर्डर विदिन 10 to 15 मिनिट्स येऊन जाते. तर आता हे एवढं सगळं मी फूड संपवते. माझी बहीण देखील वाट बघते खाण्याची. तर भेटत राहील मी अशाच नवनवीन व्हिडिओजसोबत. तुम्ही पण मला फूड प्लेसेस कोणत्या बेस्ट आहे त्या सजेस्ट करू शकता. मी नक्की ट्राय करेन व्हिडिओ करायचा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटत राहील मी अशाच नवनवीन व्हिडिओजसोबत. टिल देन बाय गाईज. खात राहा, मजेत राहा. स्मरण, हाऊ वॉज द टेस्ट? मस्त आहे. आमच्या मॅडमनं असं झालेलं कधी एकदाचं दीदीचा व्हिडिओ काढून होते आणि मी खाते. आवडलं तुला? जाऊ द्या, मॅडम खाण्यात मग्न आहेत. चला.